नमस्कार, मी सुवर्णा जोशी. प्राइम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सार्वजनिक गणेशोत्सव समितीने आज राज ठाकरेंची भेट घेतली. या समितीने विविध मागण्या राज ठाकरेंसमोर मांडल्या, आपली व्यथा राज ठाकरेंसमोर मांडली. यावेळी गणेशोत्सव समितीने गेल्या वर्षीचे कडक निर्बंध शिथिल करावेत ही मुख्य मागणी केली. तसंच मूर्तीच्या उंचीबाबत सरकारने नियम बदलावेत अशीही मागणी यावेळी समितीने केली. यावेळी राज ठाकरेंनी समितीच्या सगळ्या मागण्या सगळं म्हणणं ऐकून घेतलं. गणेशोत्सव समितीची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घडवून देऊ असं आश्वासन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समितीला दिलं आहे. याच विषयी समितीचे अध्यक्ष हितेश जाधव यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. आपल्यासोबत हितेश जाधव आहेत. जाधव साहेब, तुमच्या संघटनेचं नाव सांगा आणि तुम्ही राज ठाकरेंची भेट घेतली, काय कारण होतं, काय मागण्या होत्या? अखिल सार्वजनिक उत्सव समिती जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे आणि हिंदूंच्या उत्सवांवर येणारे जे काही निर्बंध आहेत ते ह्याच्यावर आम्हाला म्हणजे कोणतेही निर्बंध ह्याच्यापुढे आम्ही लागू करून घेणार नाही. मग ते निर्बंध कशाही पद्धतीत असो, मग ते निर्बंध शोभायात्रेच्या बाबतीतले असो, गणपतीतले असो, नवरात्रीतले असो किंवा दिवाळीवर वाजणाऱ्या फटाक्यांवरचे असो. आज आम्ही राजसाहेबांना एक निवेदन दिलं की येणारा हा जो गणेशोत्सव आहे याची नुकतीच एक 29 तारखेला नियमावली जाहीर झाली आणि त्या नियमावलीवर खूपच जाचकाठी होत्या. त्या जाचकाठीमधनं कुठेतरी आम्हाला त्या अटींमधनं शिथिलता मिळावी अशी आम्ही मागणी सन्माननीय राजसाहेबांकडे केली. काय अटी होत्या आणि तुम्ही काय मागणी केली त्यांच्याकडे? अटी नेमक्या काय? मुळात अटी आहेत असं की त्याच्यामध्ये आम्ही आरतीसाठी ध्वनिक्षेपकाचा वापराची मागणी केली आहे. नंतर लाईटिंगमुळे कोणत्याही करोनाचा प्रादुर्भाव वाढत नाही, तर ते लाईटिंग करण्याची विद्युत रोषणाई जी गेल्या वर्षी कुठेच दिसली नाही. अक्षरशः गेल्या वर्षीचा उत्सव जो आहे तो काळोखात साजरा करायला लागला. म्हणजे मंडळांनी अक्षरशः रस्त्यावर हॅलोजनसुद्धा मारले नव्हते. त्यामुळे आम्ही ती एक मागणी केली की साहेब, विद्युत रोषणाईनी कोणत्याही परिस्थितीचा धोका किंवा उद्रेक किंवा करोना वाढत नाही, तर त्यामुळे मंडळांना विद्युत रोषणाई करण्याची परवानगी द्यावी. नंतर सभा मंडपात आम्हाला तुम्ही डेकोरेशन करण्याची द्यावी आणि 4 फुटाची जी अट आहे सरकारने ठेवलेली की 4 फुटाची उंची, त्याच्यामध्ये आम्हाला काय शिथिलता देईल किंवा त्याच्यामध्ये काय सुवर्ण मध्य निघेल अशा पद्धतीत आम्ही राजसाहेबांना एक निवेदन केलं आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि ह्याच्यावर लवकरच आपण काहीतरी नवीन नियमावली आपण अपेक्षा. पुढे जिल्हा सोमनाथ कोंडेकरचं अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. काळासोबत आजचा दिवसही गाजला. कालचा दिवस जसा गाजला तसा आजचाही गाजला. विधानसभेमध्ये झालेल्या अभूतपूर्व गोंधळावरून हे दोन्ही दिवस गाजले. काल ज्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं त्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधान भवनाच्या आवारातच अभिरूप विधानसभा भरवली आणि चक्क स्पीकर्स माईक घेऊन तिथे विरोधकांनी आपली मतं मांडली. मात्र एकीकडे विधानसभेचं कामकाज सुरू असताना दुसरीकडे तयार करण्यात आलेली ही अभिरूप विधानसभा उधळण्यात आली. पाहुयात नेमकं सकाळपासून काय आणि कसं घडलं. राज्यात विधानभवन परिसरासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. एकाच वेळी अभिरूप विधानसभा आणि विधानसभा सगळ्या राज्यांनी पाहिली. त्याची सुरुवात सकाळपासूनच झाली. सकाळी 10:30 वाजता विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत अभिरूप विधानसभा सुरू करण्यात आली. सकाळी 11 वाजता अभिरूप विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं. या ठिकाणी आमदार त्यांचं मत मांडतील असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या सरकारच्या विरोधात मी आपल्याला विनंती करतो की आपण या प्रस्तावावर चर्चा सुरू करावी. आता सध्या काय चालू नाही ज्या प्रकारे या सरकारचा कारभार चाललाय त्या संदर्भात अनेक सदस्यांना अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपलं म्हणणं मांडायचं आहे. सकाळी 11 वाजता अभिरूप विधानसभा सुरू असतानाच विधानसभेचं कामकाज सुरू झालं. नरहरी झिरवळ यांनी कामकाज सुरू केलं. 20 या वर्षाचे विनियोजन लेखा अहवाल 3 वित्तीय लेखा अहवाल खंड 1 व खंड 2 सभागृहासमोर ठेवण्यात आला. सकाळी 11:22
भास्कर जाधव यांनी अभिरूप विधानसभेवर आक्षेप घेतला. पण त्यांच्यासमोर स्पीकर आहे, त्यांच्यासमोर माईक आहे, स्पीकरवर भाषण चालले आहेत अध्यक्ष महोदय. आज सगळ्यात अशा प्रकारची कृती मी कधीही पाहिलेली नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, माझं काही जर चुकत असेल तर मला दुरुस्त करा. सकाळी 11:30 वाजता भास्कर जाधव यांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांचा मुद्दा नवाब मलिक यांनी उपस्थित केला. सन्माननीय भास्कर जाधव साहेबांना धमक्या येत आहेत. त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही त्यांच्या बाबतीत वेगळं काहीतरी भूमिका लोक घेत आहेत, तर त्यांना संरक्षण देण्याबाबत काय करता येईल ते आपण विचार करावा, ही आपल्याला मी विनंती करतोय. सकाळी 11:35 सभागृहाच्या बाहेर अधिवेशन चालवणं हा सभागृहाचा अवमान असल्याचं नाना पटोले म्हणाले. अध्यक्ष महाराज, या पद्धतीचं समजा सभागृहाच्या बाहेर पॅरलल विधानसभा चालवणंच खऱ्या अर्थानं तोच एक या सभागृहाचा अवमान आहे. सकाळी 11:46 अभिरूप सभागृह प्रकरणी कारवाईची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सभागृह चालू आहे, माईक चालू आहे, संबंध राज्यातला मीडिया तिथे त्या ठिकाणी ते सभेचं चित्रीकरण करतोय आणि लाईव्ह टेलिकास्ट चाललेला आहे. आपल्याला जर हे काय बंद करण्यामध्ये काही वेळ लागणार असेल, अडचण येणार असेल, तो पण आपलं सभागृह आपण थांबूया. हे काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय, आपला हा इतका मोठा अवमान आहे. सकाळी 11:49 कामकाज सुरू असताना झिरवळ यांच्या जागी भास्कर जाधव स्थानापन्न झाले. दुपारी 12:11 पायऱ्यांवर माईकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली. अध्यक्ष महोदय, कधीही आम्ही पायऱ्यांवर बसलेलो आहे, घोषणा दिलेल्या आहेत, परंतु माईकचा वापर करण्याचं धारिष्ट्य कुणी केलेलं नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी माझी आग्रहाची मागणी आहे. दुपारी 1:05 अभिरूप विधानसभेतील स्पीकर आणि माईक जप्त करण्यात आले. दुपारी 1:30 वाजता स्पीकर आणि माईक जप्त करण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला. आणीबाणी लावण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. अभिरूप विधानसभेतून मार्शल्सनी मीडियाला दूर केलं. आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सत्तारूढ पक्षाच्या वतीनं एक काळा अध्याय लिहिला गेलाय आणि या महाराष्ट्रात आणीबाणी लावण्याचा प्रकार हा सुरू केलेला आहे. आम्ही शांतपणे निदर्शनं करत असताना मार्शल पाठवून ज्या प्रकारे पत्रकारांना तिथनं हाकलण्याचं काम केलं, पत्रकारांचे कॅमेरे छीनण्याचं काम केलं, एक प्रकारे लोकशाहीची हत्या चाललेली आहे. दुपारी 3:35 अभिरूप विधानसभेचं कामकाज संपलं. दुपारी 3:54 विधानसभेचं कामकाज संपल्याचं जाहीर करण्यात आलं. सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर झालेले आरोप प्रत्यारोप, निलंबनाची कारवाई आणि अभिरूप विधानसभा यामुळे 2 दिवसाचं अधिवेशन चांगलंच गाजलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गेल्या काही दिवसात राज्यात भाजप आणि शिवसेनेची जवळीक वाढत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील नेत्यांना एकमेकांना मित्र म्हटलं होतं. यानंतर वेगळीच राजकीय चर्चाही रंगू लागली. आता शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. शिवसेना आणि भाजपमधील जवळीक याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी विचारलं असता कुठेही जात नसल्याचं ते म्हणाले. काही दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे वेगवेगळी महाविकास आघाडी का, कारण की वेगवेगळी चर्चा सुरू आहे. मी या दोघांच्या मध्ये निघायचं म्हटलं तर कुठच्या बाजूने निघू ते सांगा. चर्चा सुरू झाली आहे की तुमची जी पंतप्रधानांबरोबर भेट झाली त्यानंतर तुमची आणि भाजपाची जवळीक वाढलेली आहे आणि काहीतरी होऊ शकतं भविष्यामध्ये आणि हे सरकार. अहो 30 वर्ष एकत्र राहून काही नाही झालं तर आता. महाराष्ट्रातील जनतेनं आज 2 विधानसभा पाहिल्या, अनुभवल्या, ऐकल्या सुद्धा. विधिमंडळामध्ये सत्ताधारी बिलं मांडत असताना सभागृहाबाहेर भाजपची प्रति विधानसभा भरली होती. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. मात्र अधिवेशन संपल्यावर सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर शेलक्या शब्दात टीका केली. ऐकूयात आजी माजी मुख्यमंत्र्यांमधलं वाक्युद्ध.
या ठिकाणी जो ठराव एकतर्फी मंजूर करण्यात आलेला आहे, लोकशाहीचा खून करण्यात आलेला आहे. विरोधी पक्षाला अध्यक्ष महोदय जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचा नंबर कमी करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सातत्याने सरकारवर हल्ला करतो, त्यामुळे आमचा नंबर कमी करण्याचा प्रयत्न आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही अशा प्रकारे या मुस्कटदाबीला सहन करणार नाही. आम्ही कामकाजावर या ठिकाणी बहिष्कार टाकतो. अध्यक्ष महोदय, उत्कृष्ट संसदपटू हे एक परिमाण लावल्या आपण ठरवल्यानंतर हल्ली जे काय चाललेलं आहे ते बघितल्यानंतर एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचवण्याकडे आपला कल आहे की खालवण्याकडे आहे. तर मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे. सगळं त्यांनी करायचं आणि आम्ही मात्र इथे वसुल्या करायच्या. वसुल्या एकेका खात्यामध्ये काय चाललंय, काय काय वसुल्या चालल्यात. खरं म्हणजे जर ह्याचं हे 100 कोटीचं एक टार्गेट तुम्हाला दिसलं, बाकीच्यांचं टार्गेट जर तुमच्या समोर आलं, प्रत्येक विभागातला वाझे जर समोर आणला ना, तर या सरकारमध्ये काय चाललंय 2020ची मॅच आहे. जर आमच्यावरती आज आरोप झाले की लोकशाहीचा गळा दाबला, लोकशाहीला काळीमा लावला, मग त्यांच्याकडनं जे काही दबावाचे तंत्र येत आहेत, ईडी, सीबीआय वगैरे, हे काही लोकशाहीला पांढरा रंग मारण्याचं काम सुरू आहे का? जे काम तुम्हाला सभागृहात जमत नसेल तर तुम्ही तसं सांगा की आम्हाला ह्या सरकारला तोंड देणं कठीण होतंय, म्हणून आम्ही आमच्या अधिकाराचा गैरवापर करून ह्याला दबावाखाली आणतोय असं जाहीर करा. तर काल खोटे आरोप लावून आमच्या 12 लोकांना सस्पेंड केलाय. 100% खोटे आरोप आहेत आणि सभागृहाच्या खुर्चीवर बसून खोटं बोलण्याचं काम चाललेलं आहे. आणि आज शांतपणे आमचं या ठिकाणी प्रतिअधिवेशन सुरू होतं, परंतु त्या ठिकाणी मार्शल पाठवून आणि पुन्हा एकदा पत्रकारांवर दंडुलेशाही करण्याचा प्रयत्न केलाय. काल जे काही दृश्य पाहायला मिळालं, खरोखर शर्मेने मान खाली जावी असंच ते दृश्य होतं. आणि जबाबदार पक्षाकडनं हे घडलं. जो काही विषय तर तुम्ही बोलता बोलता विचारला की तिकडे 12 होत नाहीत म्हणून आम्ही 12, असं नाही. हे आम्ही घडवलेलं नव्हतं, त्यांना आम्ही काही टोचलं नव्हतं. पण वेडवाकडं वागायचा, आरडाओरडा करायचा ही लोकशाही नाहीये. ती लोकशाही असेल तर ती रस्त्यावरती करण्याचा तुमचा अधिकार आहे. पण सभागृहामध्ये समोर माईक असतात, माईक ओढायचे, माईक असून सुद्धा बेंबीच्या देठापासून ओरडायचं, ही काही आरोग्यदायी लोकशाहीची लक्षणं नाहीये. शेतकऱ्यांना मदत केंद्र सरकारने करावी, कर्जमाफी केंद्र सरकारने करावी, 50,000ची घोषणा हे करणार आणि पैसे द्यावे केंद्र सरकारने. 2 चक्रीवादळ आले, पैसे द्यावे केंद्र सरकारने. पीक विमा केंद्र सरकार, राज्याचं अर्थकारण केंद्र सरकार, मराठा आरक्षण केंद्र सरकार, ओबीसी आरक्षण केंद्र सरकार, पदोन्नतीतील आरक्षण केंद्र सरकार, मेट्रोचे काम थांबले केंद्र सरकार, 100 कोटीची वसुली केंद्र सरकारनेच कारवाई करायची. रेमडेसिवीर केंद्र सरकार दोषी, ऑक्सिजन केंद्र सरकार, ब्लॅक फंगस केंद्र सरकार, पीपीई किट केंद्र सरकार, लसीकरण केंद्र सरकार. आणि सर्वाधिक लसीकरण झालं तर राज्याचे यश. म्हणजे सगळं जर केंद्र सरकार, तर तुम्हाला काय भजे तळायला बसवणार? मी तुम्हाला एक सांगतो, सरकारचं कर्तव्य आहे जनतेचं समाधान करणं. विरोधी पक्ष त्याच्यात समाधानी असमाधानी होणं न होणं त्यांचा प्रश्न आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंग संदर्भात गंभीर आरोप सभागृहामध्ये केले. माझे फोन टॅप झाले, 2016-2017 मध्ये ते टॅप करण्यात आले. या काळात मी खासदार असताना माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काही कारण नव्हतं. पाळत ठेवण्याकरता फोन नंबर टॅप करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहामध्ये केला. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलावलेली अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा महत्त्वपूर्ण ठरली. पोलीस कमिशनरच्या माध्यमातून हे सगळे फोन टेपिंग केले गेले त्या काळामध्ये, 17-18च्या काळामध्ये. अध्यक्ष महाराज, ही कोणाच्या आदेशाने झालेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची सविस्तर माहिती माननीय गृहमंत्र्यांनी आजच आम्हाला द्यावी या सदनामध्ये. आणि याच्यामधले कोण सूत्रधार आहेत हे आम्हाला कळावे. अध्यक्ष महाराज, तो आमचा अधिकार आहे. इथं जी परिस्थिती त्यांनी सांगितलेली आहे की समजा त्यांचं नाव
दुसऱ्याचं कोणाचं तरी नाव देऊन त्यांचा जर फोन टॅप त्या ठिकाणी केला गेला असेल किंवा अशा घटना असतील तर या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची आवश्यकता आहे आणि या सभागृहामध्ये हा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे हा माझ्या दृष्टीनं अतिशय गंभीर असा मुद्दा आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये मी या ठिकाणी असं जाहीर करतो की या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. सरनाईक काय म्हणाले त्यावरही नजर टाकूया. गृहमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून अहवाल घेऊन माझ्यावर होत असलेल्या आरोपांबाबत चौकशी करावी आणि गुन्हेगार मी असेन तर मला गजाआड करावं आणि खोटे आरोप असतील तर क्लीन चिट द्यावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सभागृहात केली. मी गृहमंत्र्यांना काल पत्र दिलं आणि त्यांना विनंती केली की शेवटी माझ्यावर आरोप होत आहेत. मी सत्ताधारी शिवसेना पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा एक घटक आहे, त्यामुळे राज्य सरकारची सुद्धा कुठेतरी बदनामी होत आहे कारण मी घोटाळा केला असा माझ्यावर आरोप आहे आणि त्या माध्यमातून माझी चौकशी चालू आहे. तर मी गृहमंत्र्यांना आजच्या ह्या सभागृहाच्या माध्यमातून विचारू इच्छितो की मी काल जे पत्र दिलं की आपण ताबडतोब ही आर्थिक गुन्हे शाखेकडे या संदर्भातील अहवाल आपण मागून घ्यावा. घोटाळा केला असेल प्रताप सरनाईक गजाआड जायला पाहिजे, त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. परंतु जर घोटाळा केला नसेल त्याला गृह खात्याच्या वतीनं आणि ह्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या वतीने क्लीन चिट दिली पाहिजे अशी मागणी माझी जी आहे ती आपण पूर्ण करणार का. बातमी आता नाशिकमधून आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात नाशिकमधील पोलीस उपअधीक्षकांनी तक्रार केलेली आहे. नाशिकमधील ग्रामीण मुख्यालयातल्या उपअधीक्षक श्यामकुमार निपुंगे यांनी तक्रार केलेली आहे. महिला पोलिसाच्या खुनाच्या गुन्ह्यात परमबीर सिंग यांनी अडकवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. श्यामकुमार हे 2017ला ठाणे जिल्ह्यात कार्यरत असताना सुभद्रा पवार या महिलेची हत्या झाली होती. या प्रकरणी सुभद्राच्या प्रियकरानं हत्या केल्याचा आरोप होता. मात्र या ठिकाणचे आर्थिक गैरव्यवहार रोखण्याचा प्रयत्न केला असता परमबीर सिंग यांनी मला त्यात अडकवल्याचा आरोप उपअधीक्षक श्यामकुमार निपुंगे यांनी केलेला आहे. आर्थिक गैरव्यवहाराचा परमबीर सिंग हेच सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. प्राईम टाइम मध्ये अजून काही घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्राईम टाइम मध्ये स्वागत. शाळा हे विद्येचे केंद्र असतं. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला इथूनच कलाटणी मिळत असते. शालेय वयात शिक्षकांनी केलेले संस्कार आयुष्यभर उपयोगी पडत असतात. अशा या पवित्र स्थळाला एका शिक्षकानंच कलंक फासलाय. शिक्षकाने शाळेत बसूनच मद्यपान केल्याची घटना समोर येते. दारू प्यायल्यामुळे संबंधित शिक्षकाला नीट बसता सुद्धा येत नव्हतं. त्यामुळे तो अर्धवट टेबलाखाली पडून बडबडताना दिसतोय. गावातील काही तरुणांनी त्याच्या या कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे आणि तो समोर आलाय. नाशिक मधल्या त्र्यंबकेश्वर मधली शाळा, या शाळेमध्ये एका शिक्षकाने दारू पिऊन अक्षरशः खुर्चीवर सुद्धा त्या शिक्षकाला बसता येत नव्हतं. तो टेबलाच्या खाली तिथेच पडला आणि बडबडत होता. हा व्हिडिओ काही तरुणांनी रेकॉर्ड केला आणि तो आपल्या समोर येतो. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरता खुशखबर आहे. यंदाही मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. सुरुवातीला 72 विशेष रेल्वे सोडण्यात येणार असून 5 सप्टेंबरला त्या धावण्यास सुरुवात होईल. त्याचं आरक्षण 8 जुलैपासून सुरू होत आहे. CSMT ते सावंतवाडी, CSMT ते रत्नागिरी, पनवेल, रत्नागिरी अशा गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. एकूण 72 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये.
या सगळ्या घडामोडींसह प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत. ताज्या बातम्यांसह वेगवान घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.